जसं उलगडा असू जसं प्रकटीकरण त्या लॉर्डाच्या परिवाराबद्दल आपल्याला सांगितलं, त्या पद्धतीने परमेश्वर आपल्याला सुद्धा वाचवण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे आणि आपल्याला काय करावं काय करू नये ज्या पद्धतीने पास्टरांद्वारे प्रभू आपल्याला प्रगट झालेला आहे त्या पद्धतीने आपण काय करायला पाहिजे, कशी प्रार्थना करायला पाहिजे, कशी नाही करायला पाहिजे, त्या सगळ्या गोष्टी सुंदरशा वचनाने पास्टरने सांगितलं. त्यासाठी सुंदरशा वचनासाठी मी देवाच्या नावाला गौरवतो आणि पास्टरला सुद्धा धन्यवाद म्हणतो. यावेळेस सगळं हाताने देणारा परमेश्वराला आवडतो आणि आपण दानार्पण घेणार आहोत आणि दानार्पण घेत असताना आपण उपासना संगीतामधून 506 हे या गीतातून 2 कडवे पहिला आणि शेवटचा आपण सगळे मिळून गाणार आहोत. सगळ्यांनी उठून उभे राहावे. समोर काय ठेवलेले एक दिसतं मला रॉबिन्सन हॉल या बालकाचा 9वा वाढदिवस आहे आणि उपकारकृती म्हणून त्यांनी हे केक मंडळी व संडे स्कूलला दिलेला आहे. परमेश्वर या बाळावरती त्याच्या कुटुंबावरती आशीर्वाद करतो. सिस्टर सोनाने यांच्या वाढदिवस आहे आणि त्या निमित्ताने मंडळीला केक दिलेला आहे. थँक्यू. पुढे
संडे स्कूलच्या मुलांमध्ये. सोनोनी फॅमिली कडून प्रभूच्या गौरवासाठी उपकार स्तुतीचं हे समर्पण आहे. मला वाटतं केकच असणार ते पाकिट दिलेलं आहे. संडे स्कूल ऑफरिंग 1000 रुपये दिलेले त्यांनी. मेरी शिरसाट यांनी दशांश दिलेला आहे पाकिटामध्ये. आणि सुधीर त्रिभुवन उपकार स्तुतीचे समर्पण आणि पाकिट आहे. परमेश्वर सर्वांवरती त्याचा वर्षाव करू. आपले सुधीर कुठे गेले? आज उपस्थित आहे बरेच महिन्यानंतर. आणि त्यांचे वरती ऑपरेशन झालेलं होतं. त्यांच्या हात जे होता बोट कापले गेले. परमेश्वराने त्यांना बरं केलेलं आहे. आणि त्यावेळेस परमेश्वर त्यांच्या कुटुंबावरती देखील आलो. दुसरी महत्त्वाची गोष्ट आपल्या मंडळीचे सभासद बंधू तुलसीराज ते त्यांचं किडनीचं ऑपरेशन झालं होतं आणि ते आता बरे आहेत. त्याच्या पुढचे पायरी त्यांनी गाठलेली आहे ती म्हणजे ते आता डिस्चार्ज झाले. सगळं व्यवस्थित आम्ही बघितलं आणि त्यांच्याकडे बघून असं वाटत नाही ऑपरेशन झालेलं आहे. असं वाटतं काहीतरी झालं असेल, काटा काढला असेल. तर परमेश्वराची कृपा असो आणि परमेश्वराचा गौरव असो की त्यांनी सर्वांना बरं केलेलं आहे. आणखी कोण आलेली आपण पाहतो. हे प्रभू परमेश्वर उपकार मानतो. आज जे आजारी होते आतापर्यंत त्यांना तू उठवलेले आहे त्याबद्दल स्तुती करतो. तसेच ज्यांचे लेकराचा वाढदिवस आहे परमेश्वर त्या लेकरांसाठी देखील आम्ही प्रार्थना करतो. तसेच डॉक्टर आणि सिस्टर सोनवणे यांनी परमेश्वर जे भेट दिलेली आहे संडे स्कूलसाठी की दैनिक कृपेने परमेश्वर आशीर्वादित कर. त्यांच्या कुटुंबामध्ये शांतता प्रीती आणि समृद्धी नांदव अशी विनंती करतो. आणि संडे स्कूल लेकरांना परमेश्वर तुझे पवित्र मार्गामध्ये चालण्यासाठी प्रेरणा दे. आणि जे शिक्षक ते वर्ग घेतात त्यांच्याबरोबर तू राहा. सर्व परमेश्वर जे काही दशांश पाकिट दिलेले परमेश्वर आणि जे काही समर्पण आर्थिक रूपाने दिलेले हे सर्व आम्ही तुझ्या पवित्र चरणी अर्पण करतो. दैनिक कृपेने ज्यांनी कोणी दिलेलं त्या सर्वांवर तुझी प्रेरणा असते. ज्यांना देणं शक्य झालं असेल त्यांची देखील आम्ही आठवण करतो. त्यांना देखील तू प्रेरणा दे. त्यांचे देखील परमेश्वर तू जे थैली आहे परमेश्वर पैशाची तू भरलेली असू दे अशी प्रार्थना येशूच्याच रक्ताने केली आहे म्हणून प्रभू वगैरे बसले. आज आपण सगळेजण आपल्या आहात ना. कारण इतका सुंदर संदेश बाळासाहेबांनी जुन्या करारातून लोकांचा दिला. त्याच्या मागचा उद्देश असा आहे की आपण सर्वांनी देखील आपापला मार्ग जो काय आहे तो परमेश्वराच्या आवडीला शोभेल असाच करावा. आणि त्यासाठी बाळासाहेबांसाठी आपण पुन्हा एक बार एकदम जोरदार टाळ्या वाजवूया. मागील आठवड्याला आपण सूचना दिली होती आणि ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपर्यंतची सूचना आपण सर्वांना देतच राहणार आहोत की आपण 7, 8 आणि 9 हा आपल्या मंडळीकरता जो काही वाढदिवस आपण साजरा करणार आहोत त्याकरिता जे काही कार्यक्रम आपण राबवणार आहोत त्याच्यासाठी मागील आठवडीच्या संपल्या आपले जे ब्रदर आहेत आनंद चव्हाण यांनी त्या कार्यक्रमाचा हातभार म्हणून 4000 रुपये त्यांनी आपल्या चर्चला दिलेले आहेत. त्या कुटुंबाची मी अगदी मनापासून आभार मानतो. त्याचप्रमाणे सुधीर त्रिभुवन आज आपल्यामध्ये उपस्थित आहे आणि मागील महिन्याच्या जवळजवळ 1.5 महिना झाला ते ज्या अपघातातून वाचले. ही देवाची कृपा आहे की आज त्यांना पवित्र मंदिरात देवाने उपस्थिती दर्शवली. त्या भावासाठी जोरदार टाळ्या वाजवा. आणि विशेष आज सगळ्यांनी लगेच बाळासाहेबांचा आशीर्वाद संपल्या जाऊ नये. आपल्या सर्वांना विनंती आहे की जितभर उद्या 75वा जो काय आपला राष्ट्रीय सण आहे तो साजरा होत असताना आपलं कर्तव्य आहे आपण वेळोवेळी आपल्या चर्चच्या माध्यमातून
जे काय राष्ट्रीय सन्मान आहे तो देत असतो आणि आपल्याला संपल्यानंतर राष्ट्रीय गीत आपल्याला म्हणायचं आहे. त्यामुळे सर्व सभासदांना विनंती आहे की कुणी जाऊ नये, राष्ट्रीय गीत संपल्यानंतर आपल्याला जाता येईल. त्याचप्रमाणे 2 महिन्यापासून आपल्या शिबिराची तयारी होत आहे. तरुणांना प्रोत्साहन देत असताना, मार्गदर्शन करत असताना सुमित काळे आहेत, त्याचप्रमाणे शीतलदादा आहेत आणि आमचे सुद्धा पेटर्स काळे देखील आहेत, सुवर्ण आहे. हे रोज कंटिन्यू पाऊस असताना सगळ्या परिस्थितीवर मात करून सुद्धा पोरांना ट्रेनिंग देणं, आज नवीन तरुणांना त्यांच्या कलाप्रमाणे, त्यांच्या स्किलप्रमाणे त्या गाण्याची तयारी करून घेत असताना हे खूप अवघड परिस्थिती असते. परंतु त्या सर्वांना आव्हानात्मक चॅलेंज देऊन हे लेकरं आज त्यांच्याकडून प्रॅक्टिस करून घेत आहेत. पंचवट जे आहे जे गुरुवारपेठेमध्ये आहे आणि पवित्र नाम देवालय त्याचं नाव आहे. आज त्या ठिकाणी शिबिर आहे आणि त्या शिबिरामध्ये देखील आपले तरुण भाग घेणार आहेत आणि उद्या 15 ऑगस्ट आहे जिथं क्राइस्ट चर्च नानापेठ या ठिकाणी देखील राष्ट्रीय पातळीवर गीत गायनाच्या वक्तृत्वाच्या स्पर्धा होतात. तर वक्तृत्व स्पर्धामध्ये देखील आपल्या तरुण भाग घेणार आहेत आणि गायनाच्या स्पर्धेत देखील भाग घेणार आहेत. त्याकरता आपल्या सर्वांनी त्यांची प्राथमिक आठवण ठेवावी आणि मी आवाहन करतो की ज्यांना शक्य होईल ह्या कार्यक्रमासाठी 7 ऑक्टोबरचा ज्यांना शक्य होईल त्यांनी खरंच हातभार लावा, कारण आपल्याला प्रचंड चांगल्या पद्धतीने त्या कार्यक्रमाची रूपरेषा आणखी द्विगुणित करायची आहे. त्यामुळे मी आवाहन करतो की ज्यांना खरंच द्यायचं आहे त्यांनी आपल्या तरुण जे आहेत किंवा पॉप केलेले वडील आहेत त्यांच्याकडे ती देणगी द्यावी. थँक्यू. हालेलुया, हालेलुया. यावेळेस ज्या पद्धतीने मी सांगितलं दानपणाच्या वेळेस की सगळ्या हाताने देणारा देवाला आवडतो, त्याच पद्धतीने ही सुद्धा वेळ द्यायची आहे की जे आपल्या जीवनामध्ये परमेश्वराने केलेलं आहे, जे आपल्या जीवनामध्ये चमत्कार झालेले आहेत ते इकडे येऊन सांगण्यात आपल्याला आनंद वाटायला पाहिजे, जेणेकरून आपली साक्ष ऐकून अजून बऱ्याच लोकांच्या मनामध्ये त्यांच्याही जीवनामध्ये ही साक्ष घडू शकते हे विश्वास जागवते. ही साक्षीची वेळ आहे. तर ज्यांना कुणाला साक्ष द्यायचे त्यांनी एक एक करून इकडे येऊ शकतात. एक हफ्त्यापूर्वी मी खूप आजारी पडलो होतो. मंडे पासून मला एवढा ताप आला होता की विचारायला नको. खूपच पूर्णपणे डोकं खूप दुखायला लागलं, खूप डेंजरस ताप आला होता. आणि मग मी त्याच तरी शेरसार ब्रदरला मी मेसेज टाकला की प्रार्थना करा, तर त्यांनी माझ्यासाठी प्रार्थना केली आणि मी बरा झालो एका दिवसातच. तर मी देवाला धन्यवाद देतो. आणि त्यानंतर मी 1-2 दिवसानंतर परत खूप जास्त आजारी पडलो गेलो. तरी पण मी देवावरती पूर्णपणे विश्वास ठेवला की परमेश्वर मला पूर्णपणे बरं करणार. आणि देवाने मला एवढ्या डेंजरस परिस्थितीमधून पण देवाने मला उठवलेलं आहे आणि सर्व महान महिमा आणि गौरव मी सर्व काय प्रभू येशूला देतो. प्रेज द लॉर्ड. हे साक्ष्याच्या स्वरूपातून नाही, परंतु एक गोष्ट सांगू इच्छितो. आपल्या चर्चमध्ये प्रत्येक ठिकाणी एक गोष्ट ठेवलेली असते ती म्हणजे बायबल. बरोबर की नाही? बरोबर ना? याला काय म्हणतो आपण? बायबल. याचं गांभीर्य किती लोकांना ठाऊक आहे? याचं गांभीर्य किती लोकांना ठाऊक आहे? कारण का माहितीये का, ज्या लोकांना याचं गांभीर्य ठाऊक नाहीये तो व्यक्ती कुठे असणार आहे आपल्याला माहित नाहीये. हे सांगण्याचा उद्देश असा आहे की एक ठिकाणी बायबलचं वचन सांगतं आमोस 8, 11 आणि 12 मध्ये की प्रभू म्हणतो की ह्या जगामध्ये अन्नाचा आणि पाण्याचा दुष्काळ पडणार नाही, परंतु माझे वचन ऐकण्यासंबंधाचा दुष्काळ पडेल. मी काल एक ठिकाणी फोन केला होता, बायबलची रिक्वायरमेंट होती आणि फोन केल्यानंतर कमीत कमी 500 बायबल हवे होते म्हणून मी फोन केला. परंतु ज्या ठिकाणी फोन केला ते म्हणाले की ब्रदर बायबलची प्रिंटिंग सध्या बंद केलेली आहे आणि बायबल आम्हालाच क्लायंट लोकांना देण्यासाठी आमच्याकडे मोजके 15 ते 20 बायबल आहे. प्रियानो, मला फक्त एक सांगायचं आहे, आपल्या घरामध्ये जे हे बायबल आहे
हे फक्त ते ऑल्टरवर ठेवू नका. तर ह्या बायबलचं गांभीर्य काय आहे, याला सिरियसनेस घ्या. कारण हे फक्त बायबल नव्हे, तर हे मनुष्याचं जीवन आहे. आणि जे जीवन आज प्रभूंनी तुम्हाला आपल्यापर्यंत दिलेलं आहे. आज आपल्याकडे 15,000चे, 20,000चे, 25,000चे, त्याच्याहून अधिक पैशाचे मोबाईल असतात, परंतु आज 300 रुपयाचं बायबल आपल्याकडे नसतं. जर घरामध्ये 6 लोक असले, 5 लोक असले, 3 लोक असले, तर त्या कुटुंबामध्ये फक्त एक बायबल असतं, परंतु मोबाईल प्रत्येकाकडे वेगवेगळा असतो. तर प्रत्येकाने बायबल विकत घ्या, कारण पुढे काय होणार आहे हे आपल्याला ठाऊक नाहीये. आणि आपल्याला माहित नाहीये की आपल्याला वचनं ऐकायला मिळतील का नाही मिळतील. जसं पालकांनी सांगितलं की तुम्ही त्याचे नोट्स बनवा आणि वचनाचं मनन करा, वचनं आपल्या हृदयामध्ये, अंतःकरणामध्ये जपून ठेवा, कारण हेच शेवटच्या काळामध्ये तुमच्यासाठी सार्वकालिक जीवन बनेल. आमेन. Praise the Lord. Hallelujah. प्रभु के नाम को गौरव और महिमा हो। पास्टर और सारे चर्च के एल्डर्स और चर्च के मेंबर्स को मैं धन्यवाद देती हूँ कि आप सभी ने हमको प्रेयर में सपोर्ट किया है। और लास्ट मंथ मिस्टर को पेट में दर्द हो गया था, तो हॉस्पिटल गए थे, उनको एडमिट किए थे। फिर रिपोर्ट में किडनी का प्रॉब्लम आ रहा था, तो डॉक्टर बोले कि किडनी का ऑपरेट करना पड़ेगा, किडनी ऑपरेट करना पड़ेगा। तो फिर मिस्टर संडे चर्च को आए थे और पास्टर ने उनको प्रेयर किया था। ऑपरेशन से पहले वो आए थे चर्च को और पास्टर ने उनको प्रेयर किए और फिर उनका ऑपरेशन सक्सेस हो गया है। अभी वो डिस्चार्ज होके घर पे हैं और रिकवर हो रहे हैं। हमारा प्रभु बहुत महान है, चमत्कार करने वाले हैं, प्रभु हैं। और फिर से मैं पास्टर और ब्रदर को धन्यवाद देती हूँ जो हॉस्पिटल में आके हमारे मिस्टर को वापस आके प्रार्थना करके आए और अच्छी तरह से वो अभी चंगाई होके अभी घर पे रिकवर हो रहे हैं। फिर से धन्यवाद देती हूँ। हालेलुया. सगळ्या साक्षींसाठी जोरदार टाळ्या आपण प्रभूची स्तुती करूया. कारण परमेश्वर महान आहे आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये तो कार्य करत आहे, त्यामुळे साक्षी घडत आहे. तुमच्या जर लाईफ मध्ये काय प्रॉब्लेम्स असतील तर आज विश्वास बाळगा की ज्या पद्धतीने सिस्टरनी येऊन साक्षी दिली, ज्या पद्धतीने पिंक्याने येऊन साक्षी सांगितली, त्या पद्धतीने तुमच्याही लाईफ मध्ये साक्ष होणार आहे हे विश्वास बाळगा. आणि मी धन्यवाद देतो देवाला की आपल्याला पास्टर लाभलेले आहे जे आपल्यासाठी प्रार्थना करतात. आणि आपल्यामध्ये असे बरेच लोक आहेत जे घरोघरामध्ये आपल्यासाठी प्रार्थना करत राहतात, त्यासाठी सुद्धा देवाला धन्यवाद देऊया. आणि यावेळेस आपण उठून उभं राहूया आणि त्या देवाची प्रभूने शिकवलेली प्रार्थना यावेळेस आपण कुणाच्या वाढदिवस असेल किंवा लग्नाचा वाढदिवस असेल त्यांनी प्लीज पुढे यावं, जेणेकरून पास्टर आपल्यासाठी प्रार्थना करतील. आपण प्रार्थना करू. हे पवित्र प्रभू, खरोखर तू आम्हाला जन्मास घालतो आणि आम्हाला या पृथ्वीचा नागरिक करतो, परंतु तू जाणतो की आमची नागरिकता स्वर्गीय आहे आणि त्या स्वर्गीय नागरिकतेसाठी परमेश्वर ही जे वाढदिवस साजरा करणारे परमेश्वर सिस्टर आहेत आणि बाळ आहेत, परमेश्वर लेकरू आहेत 9 वर्षाचा, त्याच्यासाठी देखील आम्ही प्रार्थना करतो. दोघांवरती तुझी मेहरबानी असू दे, तुझी ममतेची पाकड त्यांच्यावर असू दे, त्यांना आरोग्य दिलं त्याबद्दल स्तुती करतो. सोनाने सिस्टरला परमेश्वर जे काही त्रास होता तो येणार सोड येशूच्या नावाने काढून टाकल्याबद्दल तुझे गौरव करतो. परमेश्वरा तू महान आहेस परमेश्वर. त्यांचे मिस्टर आणि त्यांच्याद्वारे जे पेशंट्स असतात तर त्यांना देखील परमेश्वर आरोग्य प्राप्त करू दे अशी विनंती आहे. आणि परमेश्वर या लेकरासाठी देखील प्रार्थना करतो. या लेकरावरती परमेश्वर तू कृपा कर, मेहरनजर असू दे. त्याच्या अभ्यासामध्ये तू त्याला विशेष करून अग्रेसर ठेव आणि त्याद्वारे परमेश्वर तू त्याच्या
अभ्यासात आणि त्याच्या आध्यात्मिक जीवनावरती त्याची वाढ सतत होते, त्याच्या आईवडिलांवरती देखील होते. आणि जे काही करू शकतात त्यांनी आज मंडळीला समर्पण केलेलं, संडे स्कूलला समर्पण केलं, ते आशीर्वादित करून तुझी साक्ष अशीच त्यांच्याद्वारे प्रसारित व्हावी अशी येशूच्या रक्ताने मागितलं म्हणून पाहिजे का. मंडळी 2 मिनिटं बसावे. कुणीही चर्च सुटल्यानंतर जाऊ नये, कारण केक आलेला आहे आपल्यासाठी, सगळ्यांना केक वाटण्यात येणार आहे. आणि ते सुद्धा सगळ्यांनी राष्ट्रगान आपलं, कारण सगळ्यांना माहिती आहे 14 ऑगस्ट आहे आणि उद्या 15 ऑगस्ट आहे. आपल्याला 75 वर्ष पूर्ण होत आहे, स्वातंत्र्य दिन आपण साजरा करणार आहोत. तर त्या वतीने आपण सगळ्यांनी प्रभूची प्रार्थना झाल्यानंतर आपण सगळ्यांनी राष्ट्रगीत म्हटल्यानंतर आपण खाली बसून आपण केकचा आस्वाद घेऊया. एक सूचना आहे, वारंवार दर रविवारी बघण्यात येतं की ज्यावेळेस प्रार्थनेसाठी पास्टरांकडे लोक येतात त्यावेळेस या हॉलमध्ये गडबड असते, आवाज असतो. तर ते आवाज न करता ज्यांना कोणाला प्रार्थना करायची आहे त्यांनी या डाव्या साईडला जमा होणे आणि पास्टर त्यांसाठी एकानंतर एक प्रेम प्रार्थना करतील. आणि बाकीचे लोक ज्यांना भेटायचं आहे त्यांनी आवाज न करता भेटावं. आणि काय बोलायचं असेल तर त्यांनी खालच्या रूम मध्ये जाऊन बोलणं करावं. थँक्यू. आपण सगळ्यांनी उठून उभे राहावे आणि प्रभूंनी शिकवली प्रार्थना करूया. स्वर्गातील बाबा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आम्हास दे, आणि जसे आमचे गुन्ह्यास रोज सोडले आहे तसे तू आमचे ऋण आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईट वस्तू सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता सर्व बुद्धी सामर्थ्य पलीकडेच नाही, देवाची प्रीती, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता येथे असलेल्या सर्व देवाच्या लेकरांबरोबर, त्यांच्या प्रियजनाबरोबर आणि आमच्या भारत देश आणि पुढारी त्यांचे जे देश चालवणारे त्या सर्वांबरोबर इथून पुढे सदा सर्व काळ राहावं. आमेन.